Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या 1 वर्षभरापासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं. या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्या सोबत आहेत 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदासाठी निवड झालेली आहे. राज्यात ते दुसरे आलेले आहेत आणि 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून सुद्धा त्यांची नायब तहसीलदार या पदासाठी निवड झालेली होती. 2019च्याच ऍड मधून त्यांची असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदासाठी सुद्धा निवड झालेली होती आणि युपीएससीच्या 2 मुख्य परीक्षांचा त्यांना अनुभव आहे. असा एक विस्तृत परिचय असलेले आणि विविध परीक्षांचा अनुभव असलेले टॉपर आज आपल्यासोबत आहेत. नितेश नेताजी कदम सर, नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये खूप स्वागत. थँक्यू. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या. तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं, कोणत्या स्ट्रीम मध्ये झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. तर माझं नाव नितेश नेताजी कदम. माझं जे मूळ गाव आहे ते सोलापूर जिल्ह्यातील माड तालुक्यातील विठ्ठलवाडी हे माझं मूळ गाव. आमचं गाव खूप छोटंसं आहे, साधारणतः 1500 लोकसंख्या आहे. तरी देखील आमच्या गावातून जवळपास एमपीएससी मध्ये 8 ते 9 क्लास 1चे अधिकारी आहेत. म्हणजे एमपीएससीची पार्श्वभूमी मला ही माझ्या गावाकडनं जास्त प्रेरणा भेटली. माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते माझ्या गावामध्येच पूर्ण केलं होतं आणि इयत्ता 8वी मध्ये असताना मी जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर या ठिकाणी मी एक्झाम दिली होती नवोदयची आणि ती मी पास झालो आणि 9वीला त्या ठिकाणी मी ऍडमिशन घेतलं आणि माझं 9वी ते 12वी हे जे शिक्षण आहे ते नवोदयलाच पूर्ण झालं. 11वी 12वी मध्ये असताना माझा भाऊ सचिन कदम जो की आता DYSP आहे, तर त्याचं मी ऐकून होतं की तो सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतोय. मग बेसिकली त्याच्याकडे बघूनच मी ठरवलं की नंतर भविष्य काळात आपल्याला या क्षेत्रामध्ये जायचं आहे. सो माझी बेसिकली जी जर्नी होती ती अट्रॅक्शन सुरू झाली होती आणि त्याच दृष्टिकोनातून मी 2013ला पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी BSc साठी ऍडमिशन घेतलं आणि 2016ला मी पास आउट झालो आणि 2016 नंतर मग मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला. असं मला वाटलं होतं की मी BScचा अभ्यास करत करत सिव्हिल सर्व्हिसेसचा पण अभ्यास करेल, पण असं ऍक्च्युअल मध्ये काही झालं नाही आणि जो माझा प्रॉपर जो अभ्यास आहे तर तो 2016 पासून चालू झाला. 2017ला मी राज्यसेवा आणि लोकसेवा या दोन्हीच्या पण प्री पास झालो नाही आणि 2018ला मी दोन्हीच्या पण प्री पास झालो, परंतु मेन्स नव्हतो पास झालो आणि त्यामुळे मग मी ठरवलं की आता 2 गोष्टी आपण सायमल्टेनियसली मॅनेज करू शकत नाहीये आणि 2019ची राज्यसेवेची ऍड देखील खूप चांगली होती. त्याच्यामुळे असं ठरवलं की आता आपण राज्यसेवेचा फक्त अभ्यास करू आणि 2019च्या राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये मला नायब तहसीलदार हे पद मिळालं. त्याचबरोबर फॉरेस्टची देखील मी एक्झाम पास झालो. जर कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी बोलायचं झालं तर माझी आई ही अंगणवाडी सेविका आहे आणि वडील हे शेतकरी आहेत. परंतु जरी शेतकरी जरी असले तरी दोघांचं देखील शिक्षणाबाबत खूप त्यांनी इम्पॉर्टन्स दिला आणि त्यांना असं वाटायचं की आपल्या पोरांनी भविष्य काळात चांगल्या प्रकारे शिकावं. आणि असं जर बघितलं तर आता माझा भाऊ, आता मी सगळ्यात छोटा आहे, मला एक बहीण आणि एक भाऊ आहे, तर माझी बहीण देखील RTO मध्ये आहे आणि भाऊ देखील इंडियन आर्मी मध्ये आहे. तर घरच्यांचं जे शिक्षणाप्रती जे ओढ होती त्याचमुळं आज यश भेटलं असं मला वाटतं आता. ओके. सर, राज्यात दुसरा येईन असं काही अपेक्षित होतं का आणि त्याच्यासाठी काही असे वेगळे प्रयत्न केले होते का आणि एकूणच निकालाच्या दिवशीची घरच्यांची रिॲक्शन आणि ती एक्साइटमेंट कशी होती नेमकी? जर राज्यात दुसरं यायचं झालं तर ऑब्विसली ते ठरवलं होतं, परंतु थोडा वाटत नव्हतं की एवढा रँक येईल म्हणून चांगलं. परंतु ते काय झालं की 2019ला माझा रँक 184 आला होता. माझा एक जवळचा मित्र होता, तर त्याला मी म्हटलं की मी पहिल्या 10 मध्ये येईल, तर तो हसायला लागला की तो मला शक्यच नाही, तुला पहिल्या 100 मध्ये येतं, तू पहिल्या 10 मध्ये काय येणार आहे. मग असं वाटलं की आपण ते करून दाखवायला पाहिजे. त्याच्यामुळं त्या दृष्टीनं अभ्यास केला होता की पहिल्या 10 मध्ये यायचा, पण सेकंड रँक येईल का सांगता येत नव्हतं. तसे मेन्सला मार्क छान आले होते. मग घरच्यांना म्हटलं होतं की पहिल्या 10 मध्ये तर येईल, क्लास 1ची तर पोस्ट भेटला अशी माझी अपेक्षा होती, पण सेकंड रँक येईल का असं वाटत नव्हतं. आणि ज्या दिवशी 29 एप्रिलला निकाल लागला, मेरिट लिस्ट जाहीर झाली होती, तेव्हा माझं ट्रेनिंग चालू होतं वनामतीला नागपूर येथे
आणि त्यावेळेस घरचे काय सोबत नव्हते. मग जेव्हा कळलं की माझा सेकंड रँक आला आहे, तेव्हा खूप छान वाटलं. तिथल्या मुलांनी सेलिब्रेशन केलं आणि घरचे पण खूप खुश होते. त्यांना फक्त असं वाटलं की मी त्यावेळेस त्यांच्यासोबत असायला पाहिजे होतं. एकंदरीत जेव्हा सेकंड रँक आलेलं कळलं, तेव्हा सगळ्यांनाच खूप खूप चांगलं वाटलं. सर, आता ही जी पूर्व परीक्षा आहे ऑगस्ट मध्ये 2022 ची पूर्व परीक्षा आहे, त्यामध्ये सीसॅट क्वालिफाय झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुलांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत की आता सगळंच समजा युपीएससी प्रमाणे होणार आहे, तर मग आता हा जीएसचा पेपर सुद्धा युपीएससी प्रमाणे येईल का? म्हणजे फॅक्च्युअल न होता अनालिटिकल थोडासा असेल का? किंवा जीएस वर जास्त भर द्यायचा म्हणजे मग नेमकी कशी तयारी करायची आहे जीएसची? आणि सीसॅटला पण एकदम निग्लेक्ट करून चालेल का? किंवा सीसॅट साठी वेळ किती द्यायचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या बाजूने काय द्याल? असा एकदम आता कोणी डायरेक्ट सांगू शकणार नाही की सगळा पेपर हा युपीएससी सारखा येईल. त्याच्यामुळे मुलांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि आता सीसॅट क्वालिफाय झाले ह्याचा अर्थ असा की सीसॅटला आपण थोडाफार कमी वेळ द्याल तरी चालतो. परंतु काय होतं, जर समजा युपीएससी टाईप जर पेपर आला तर मात्र अवघड होऊन जाईल. कारण की युपीएससीचा सीसॅटचा पेपर क्वालिफाय होणं एवढं सोपं नाहीये. कारण त्यात पॅसेज 40 असतात आणि 40 क्वेश्चन असतात. मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन असतात. तर माझं असं म्हणणं राहील की मुलांनी एवढं जास्त होईल तेवढं मॅथ्स आणि रिझनिंग वर भर द्यावा. आणि त्या ठिकाणीच आपण इतक्या चांगल्या प्रकारे स्कोर आणायचा जेणेकरून आपण 66 मार्क आपल्याला आरामशीर पडतील. त्याच्यामुळे सीसॅटला तुम्ही डेली 2-3 तास जरी दिले आणि त्यातला तुमचा जास्त फोकस हा तुम्ही मॅथ्स रिझनिंगला दिला, त्याबरोबर तुम्ही युपीएससीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर ते देखील बघू शकता. आणि पॅसेजच्या प्रॅक्टिसला तुम्ही राज्यसेवा प्लस युपीएससी दोन्ही पण बघू शकता. आणि जर जीएसच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला असं वाटतं की तो युपीएससी सारखा येईल का पारंपरिक पद्धतीसारखा येईल ते सांगता येणार नाहीये. त्याच्यामुळं मुलांनी अभ्यास करताना एक गोष्ट आहेत की जर तुम्ही रिसेंटली पाठीमागचे जर पेपर बघितले तर असं होतं की सायन्स किंवा करंट अफेअर जे सेक्शन आहेत तर ते जरा बऱ्यापैकी थोडे डिफिकल्ट असतात. त्या ठिकाणी जास्त मार्क येत नाहीत. तर मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपल्याला जास्त आउटपुट येतो, फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे, एन्व्हायरमेंट आहे, तर ह्या सेक्शनला तुम्ही जर जास्त वेळ दिला तर तुम्हाला जास्त चांगले मार्क पडतात. तर ह्याचाच खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. आणि जरी तुम्ही युपीएससीचा जीएसचा पेपर बघितला आणि तुमचं पॉलिटी जर एकदम छान असेल तर पॉलिटीला जवळजवळ 15 ते 15 क्वेश्चन असतात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर चांगला स्कोर आला तर तुमचं क्वालिफाय व्हायचे चान्सेस जास्त वाढतात. त्याच्यामुळं एक्झॅक्टली आता आपण नेमकं युपीएससी टाईप अभ्यास करावा किंवा काय, किंवा जरी थोडा पेपर वेगळा आला तरी तो सगळ्यांसाठीच वेगळा असणार आहे ही भूमिका मनामध्ये ठेवावी. त्याच्यामुळं घाबरून न जाता ज्या बेसिक गोष्टी असतील त्या गोष्टीवर जास्त फोकस ठेवावा. प्रीच्या बाबतीतला हॅलो. हॅलो. तर एकत्रित जर तर असं होतं की आता ह्या वेळेस पेपर कसा येईल हे कुणालाच माहित नाहीये. नेमका एक्झॅक्टली युपीएससी टाईप येईल किंवा जो आतापर्यंत आपल्याला पारंपरिक पद्धतीचा प्रकारे पडेल ते कुणाला सांगता येत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी चारी बाजूंनी विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपला अभ्यास ठेवला पाहिजे. तरी जर सीसॅटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सीसॅट क्वालिफाय केले तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी तुम्ही डेली 2 ते 3 तास दिले तरी चालतात. जर समजा इन केस जर जीएसचा पेपर हा युपीएससी सारखा सीसॅटचा पेपर हा युपीएससी सारखा आला तर त्या ठिकाणी 40 पॅसेज असतात आणि 40 हे मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन असतात. मग अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्युजनचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सीसॅटच्या बाबतीत मॅथ्स आणि रिझनिंग ह्याचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. जेणेकरून जर त्या ठिकाणी आपल्याला चांगले मार्क आले तर आपण क्वालिफाय आरामशीर होऊ शकतो. आणि जर जीएसच्या बाबतीत बोलायचं झालं तरी माझं असं जीएसच्या बाबतीत मत आहे की किंवा जेन्युइनली माझं जे जीएसचा मार्क आहेत तर मला 2017ला फक्त 72 मार्क आले होते जीएसला. परंतु 2018 पासून मला कन्सिस्टंटली जीएसला 130 मार्क आहेत प्रीला. तर त्यासाठी मी फक्त एवढ्या गोष्टी केल्या होत्या की एक गोष्ट ध्यानात ठेवायची की प्री ही चाळणी परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणची जी क्वेश्चनची जी लेवल आहे तर ती खूप सोपी असते आणि ते क्वेश्चन सहसा कन्सेप्च्युअल बेसिसवर जास्त असतात. आणि प्रत्येक सेक्शनचा जसं इकॉनॉमिक्स आहे, नंतर एन्व्हायरमेंट असेल किंवा जॉग्राफी आहे, जॉग्राफी मधला फिजिकल जॉग्राफी सेक्शन आहे, तर प्रत्येक सब्जेक्टचा असे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत की ज्याच्यावर प्रत्येक वेळेस स्पीडला प्रश्न पडते. त्याच्यामुळं प्रीसाठी म्हणजे जीएस साठी स्पेसिफिकली तुम्ही पूर्ण पुस्तक वाचण्याऐवजी तुम्ही जुन्या पेपरचं विश्लेषण करा
आणि प्रश्न कोणत्या सेक्शनवर जास्त पडतात हे बघा आणि त्या सेक्शनचा जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करा. जर तुम्ही असं केलं, जर तुम्ही जास्त करत बसला तर मार्क येतील का नाही सांगता येत नाहीये. जर कन्सेप्च्युअल गोष्टी जर ध्यानात ठेवल्या आणि प्रिव्हियस इयरचे बघितले कुठले सेक्शन आहेत तर GS ला नक्की चांगल्या प्रकारे मार्क येऊ शकतात. ओके. म्हणजे पेपर एक्झॅक्टली कसा येईल हे आपण आजच्या घडीला सांगू नाही शकत, पण तरी ज्या बेसिक गोष्टी आहेत, जे स्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत ते आपण व्यवस्थित केले पाहिजेत आणि त्यासोबतच सीसॅटची सुद्धा तयारी चालू ठेवली पाहिजे. त्यात मॅथ्स आणि रिझनिंगवर थोडा जास्त भर दिला तर ऐन पेपरमध्ये आपली फजिती होण्याचे चान्सेस कमी होतील. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, 2019 या वर्षात तुम्ही राज्यसेवा आणि फॉरेस्ट अशा दोन्ही परीक्षांसाठी तयारी करत होतात. तर ह्या दोन्ही परीक्षांची सायमल्टेनियसली तयारी तुम्ही कशी केली होती आणि एकूणच तुमचं नियोजन कसं होतं? आता खरं म्हणायचं झालं तर मी फॉरेस्टचा काहीही अभ्यास केला नव्हता. म्हणजे माझा मूळ जो फोकस होता तो राज्यसेवाच फक्त होता. परंतु काय झालं, प्री क्वालिफाय झालो होतो आणि माझी जुलैमध्ये राज्यसेवा मेन्स झाली होती आणि ऑगस्टमध्ये फॉरेस्टची मेन्स होती. तर माझा असा विचार नव्हता की फॉरेस्टचा अभ्यास करावा किंवा त्या ठिकाणी आपण चांगलं हे करावं. म्हणजे त्यावेळेस कोणती पोस्ट नव्हती म्हणून मी फॉरेस्टचा फॉर्म भरला होता. परंतु मला असं वाटतं की एकदा आपला GS चा चांगला जर अभ्यास झाला तर तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये उपयोगी ठरतो आणि तेच फॉरेस्टच्या वेळेस झालं. मग मी जेव्हा पेपरला गेलो तेव्हा मला फॉरेस्टला जे GS चा पेपर होता पहिला, तर मला GS लाच फर्स्ट आन्सर की 144 मार्क आले होते. जे की पूर्णपणे माझ्या राज्यसेवेचा जो अभ्यास होता त्याच्या बेसिसवर मला एवढे मार्क आले होते. आणि सेकंड पेपर जर बोलायचं झालं, त्यातले जे ॲग्रीचे सेक्शन आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे किंवा काही काही फॉरेस्ट ऍक्ट आहेत, तर ह्या गोष्टी ज्या माझ्या GS1 च्या वेळेस राज्यसेवेच्या वेळेस कव्हर झाल्या होत्या, तर ह्या गोष्टीमुळं त्या ठिकाणी देखील चांगले मार्क आले. तर खरं म्हणजे फॉरेस्टचा असा काही अभ्यास केला नव्हता, परंतु राज्यसेवेच्या अभ्यासामुळेच फॉरेस्टला देखील चांगले मार्क आले. पण त्यावेळेस मी एक गोष्ट केली होती की फॉरेस्टचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले होते आणि जे फॉरेस्टच्या एक्झामला जे 2-3 ऍक्ट आहेत तर त्या ऍक्टचे एकदम सिंपल क्वेश्चन पडायचे आणि तेवढ्या गोष्टी फक्त मी जास्त म्हणजे बघून गेलो होतो. तर तेवढाच माझा फॉरेस्टचा अभ्यास होता. त्याच्यामुळे जो GS चा अभ्यास होता त्याचा उपयोग मला फॉरेस्टच्या ठिकाणी झाला. ओके. सर, 2019च्या ॲडमधून तुम्हाला नायब तहसीलदार हे पद मिळालं, म्हणजे ते क्लास 2चं पद. आणि आता 2020च्या ॲडमधून म्हणजे इव्हन जागा कमी असताना सुद्धा तुम्ही दुसऱ्या रँकने राज्यात म्हणजे राज्यात दुसरे आलेले आहात आणि क्लास 1 हे पद तुम्हाला मिळालेलं आहे. तर नेमकं मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी तुम्ही काही बदलली का? त्यात सुधारणा नेमक्या कशा पद्धतीने केल्या? याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? स्ट्रॅटेजी बदलली असं काही नाहीये. फक्त असं झालं की मला 2019च्या वेळेस रिव्हिजनला खूप टाइम भेटला नव्हता आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की 2020ला जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करायची. जर माझं असं कधी झालं नाही की मी प्रीच्या अगोदर मेन्सचा अभ्यास केला. मी प्रीच्या वेळेस फक्त प्रीचाच अभ्यास करायचो. माझं असं मत आहे की जर तुमचा प्रीचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे असेल, तर तुमचा मेन्सचा अभ्यास हा जवळपास 60% मध्ये आपल्याला बाकीच्या 40% अभ्यास हा पूर्ण करायचा असतो. तर त्या 4 महिन्याचं जर माझं प्लॅनिंग विषयी बोलायचं झालं, तर मी जे शेवटचा 1 महिना आहे म्हणजे एक्झामच्या अगोदर पासून जे शेवटचा 1 महिना, तो फक्त मी रिव्हिजनला दिला होता. त्या ठिकाणी मी काही नवीन कुठलं पुस्तक वाचलं नाही किंवा नोट्स काढल्या नाहीत. तर त्यावेळेस मी जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन केल्या आणि बाकीच्या अगोदरच्या 3 महिन्यामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे मायक्रो नोट्स काढण्याचा प्रयत्न केला. आणि या नोट्स काढताना मी फक्त 2020ला काळजी ही फोकस ठेवण्याऐवजी जे स्टँडर्ड मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल स्टेट बोर्ड्स आहेत किंवा NCERT आहे, लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं बुक आहे, इकॉनॉमिक सर्व्हे आहे. तर ह्या गोष्टीच्या मी चांगल्या प्रकारे नोट्स काढण्याचा प्रयत्न केला. इव्हन मी स्टेट बोर्डचे 11वी-12वीचे इकॉनॉमिक्स पॉलिटी हे देखील पुस्तकं केली होती. तर स्टँडर्ड बुकच्या नोट्स काढल्या आणि त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाला फक्त एक रेफरन्स बुक घ्यायचं हे मी ठरवलं होतं. आणि अशा प्रकारे मी 3 महिने म्हणजे फ्री झाल्यानंतर 3 महिने ह्या पूर्णपणे नोट्स काढल्या आणि शेवटची जी 1 महिना आहे ती फक्त रिव्हिजनला दिली. रिव्हिजनच्या वेळेस मी ही काळजी घेतली GS2 ला आणि 3 ला चांगले मार्क आले, तर आपल्याला क्लास 1 ची पोस्ट आरामशीर भेटते. त्याच्यामुळे मी काय केलं होतं, की दररोज शेवटच्या 1 महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी जो 5च्या पुढचा वेळ आहे, तर तो GS3 ला, त्याचप्रमाणे ग्रामरला आणि स्पेसिफिकली GS2 विषयी ऍक्ट आणि गव्हर्नन्सचं पुस्तक. तर ह्या तिन्हीला मी दररोज टाइम दिला आणि मला असं वाटतं, की तुम्हाला ह्या ठिकाणी जर चांगला स्कोर आला, ग्रामर, GS2, GS3, तर तुम्हाला क्लास 1 ची पोस्ट ही आरामशीर भेटते. कारण की GS1 आणि GS4 हे असे विषय आहेत, की त्यात तुम्ही
किती जरी वेळ दिला तरी एक जे 100च्या आसपासच मार्क येतात. 110 पर्यंत आपण जाऊ शकत नाही, पण 2 ला 3 ला आपण जाऊ शकतो. तर बेसिकली ही माझी मेन्ससाठी स्ट्रॅटेजी होती. ओके. सर, माझा पुढचा प्रश्न हा चालू घडामोडींसंदर्भात आहे. स्पेसिफिकली प्रीची तयारी करत असताना चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा? वर्तमानपत्र वाचणं गरजेचं असतं का? आणि जे विद्यार्थी म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असं असतं, की इयरबुक म्हणजे जेव्हा परीक्षा येईल, तेव्हा मी इयरबुक पूर्ण वाचेन आणि मी कव्हर करून घेईन. काही विद्यार्थ्यांचं असं असतं, की ते मंथली वाचत असतात. तर तुम्ही कोणती पद्धत प्रेफर केली होती आणि सजेस्ट कराल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन्समध्ये चालू घडामोडीचं सुद्धा महत्त्व असतं का? ओके. तर जर प्रीच्या विषयी जर करंट अफेअर विषयी जर बोलायचं झालं, तर राज्यसेवेच्या बाबतीत मला असं वाटतं की वर्तमानपत्रांचा जास्त उपयोग होईल असं मला वाटत नाही. परंतु असं होतं की UPSCचा मी स्टार्टिंगला अभ्यास करायचो, त्याच्यामुळे मला डेली लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस हे वाचायची सवय लागली होती. परंतु जर आपल्या राज्यसेवेचे जर प्रश्न बघितले प्रीचे, तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी करावं लागतं. तर मी असं केलं होतं की मी फक्त परिक्रमा केले होते, म्हणजे जे मंथली आहे तर ते मी चांगल्या प्रकारे केले होते. पण प्रीच्या बाबतीत जर करंट अफेअरची काळजी घ्यायची झालं, तर ते असं होतं की तुम्ही त्या ठिकाणी किती जरी वेळ दिला, तरी प्रश्न असे असतात की 15 पैकी 10च्या पुढे जाणं हे जास्त अवघड आहे. त्याच्यामुळं माझं असं मत आहे की तुम्ही त्या ठिकाणी 2 ते 3 रेफरन्स बुक करण्याऐवजी किंवा असे बुक्स वाचण्याऐवजी तुम्ही एकच पुस्तक करा. तुम्ही जे कोणतं करता ते. मग तुम्ही कोणतंही करा. आता मी पहिल्यापासून परिक्रमा करत होतो, तर ते मी तेवढंच केलं होतं ह्यावेळेस. आणि जर मेन्सच्या बाबतीत झालं, तर मेन्सच्या बाबतीत करंट अफेअरला खूप महत्त्व आहे. तर त्यावेळेस तुम्ही ज्या नवीन-नवीन स्कीम येतात, आता मी करंट अफेअर मेन्ससाठी मी हे जास्त करून ज्या आपला इकॉनॉमिक सर्व्हे आहे आणि इंडिया इयरबुक आहे. तर इयरबुक हे मी ह्यावेळेस चांगल्या प्रकारे केलं होतं. ओरिजिनल आहे. त्या ठिकाणी ज्या स्कीम आहेत नवीन-नवीन, तर त्या त्या पुस्तकातल्या केल्या होत्या. आणि जेव्हा परिक्रमा वाचायला घेतलं मेन्ससाठी, तर त्यावेळेस सगळं परिक्रमा वाचण्याऐवजी जो सामाजिक विकास हा जो सेक्शन आहे किंवा महाराष्ट्र आहे, तर या ठिकाणी गव्हर्नमेंटने कुठले नवीन इनिशिएटिव्ह घेतलेत. जी करंट अफेअरचा मेन्सचा जर उपयोग म्हटला, तर तो प्रामुख्यानं GS 3 ला आणि 4 ला होतो. तर त्या दृष्टीनं मी करंट अफेअरचा अभ्यास केला होता. जेणेकरून मला GS 3 ला आणि 4 ला चांगल्या प्रकारे मार्क पडतील. GS 3चा जर तुम्ही आत्ता पेपर बघायला गेलं, तर खूप नवीन स्कीमवर प्रश्न पडतात. त्याच्यामुळं तुम्ही ऑथेंटिक सोर्स परिक्रमा करण्यासोबतच किंवा तुमचं दुसरं रेफरन्स बुक करण्यासोबतच तुम्ही गव्हर्नमेंटच्या साईट यूज करा. ज्या इम्पॉर्टंट आहेत. तर त्या ठिकाणी नवीन स्कीमविषयी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली असते किंवा इकॉनॉमिक सर्व्हे आहे, त्यात देखील एक सामाजिक विकास म्हणून सेक्शन आहे. तर त्यातले मेन्सला प्रत्येक वेळेस 3 ते 4 प्रश्न असतात. तर तो देखील सेक्शन चांगला करा. म्हणजे ह्या ठिकाणी पण मी सांगेल की करंट अफेअरसाठी जर मेन्सचा विचार करायचा गेलं, तर त्या त्या ठिकाणी देखील तुम्ही जे स्टँडर्ड सोर्स आहेत ते चांगल्या प्रकारे वापरा आणि त्यानंतर मग तुम्ही एखादं रेफरन्स बुक तुमच्या चॉईसनं तुम्ही कोणतंही करू शकता. ओके. म्हणजे प्रीमध्ये करंट अफेअर्सचं महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर मुख्य परीक्षेत सुद्धा पेपर 3 आणि पेपर 4 मध्ये आपण जर चालू घडामोडी पण सायमल्टेनियसली केल्या, तर ते आपल्यासाठी स्कोरिंग होऊ शकतं. सर, माझा पुढचा प्रश्न हा मुलाखती संदर्भात आहे. तुम्हाला एक 2 ते 3 मुलाखतींचा अनुभव आहे, जर फॉरेस्टची मुलाखत पण आपण धरली तर. तर ह्या दोन्ही तिन्ही मुलाखतींचा तुमचा अनुभव कसा होता? मुलाखतीची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी? तुम्ही काही मॉक इंटरव्ह्यूज दिले होते का? त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला? या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगाल? जर मुलाखतीविषयी बोलायचं झालं, तर आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स असा आहे, की जेव्हा मला वाटते, की मला मुलाखत खूप चांगल्या प्रकारे गेली आहे, तेव्हा मार्क कमी पडलेत आणि जेव्हा असं वाटलं, की मुलाखत डिफिकल्ट गेली, तेव्हा मार्क चांगले आले. तर माझी जी पहिली मुलाखत होती एकदम 2019ची राज्यसेवेची, तेव्हा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता. परंतु त्यावेळेस असं झालं, की उत्तरं बऱ्यापैकी सगळे असे आर्टिफिशियल म्हणजे मॅन्युफॅक्चर केल्यासारखे झाले. उत्तरांचं अगोदरच प्रिपरेशन केलं आणि त्या ठिकाणी जाऊन फक्त बोललो. तर असं झालं त्यावेळेस मुलाखत असं वाटली, की चांगली गेली पण मार्क खूप कमी आले होते. म्हणजे फक्त 47 मार्क आले होते. त्याच्यामुळं म्हणजे मुलाखतीविषयी माझ्या मनामध्ये एक भीती त्यावेळेसपासून होती, की मला चांगल्या प्रकारे मार्क येणार नाहीत. म्हणून मी असं ठरवलं, की मेन्सलाच खूप चांगल्या प्रकारे मार्क पाडायचे आणि ह्यावेळेस मग मेन्सलाच असा स्कोर आणला होता, की जरी मला 20 मार्क इंटरव्ह्यूला कमी पडले असते, तरी देखील माझा 3rd रँक आला असता. त्याच्यामुळे मी मुलाखतीविषयी ऑलरेडी माझ्या मनामध्ये भीती होती आणि ह्यावेळेस स्कोर असल्यामुळे ती भीती नव्हती मनामध्ये. परंतु असं वाटलं, की मुलाखतीला ह्यावेळेस देखील कमी मार्क येतात, पण ह्यावेळेस मुलाखतीला खूप चांगले मार्क आले. म्हणजे मला ह्यावेळेस जवळपास 65 मार्क आले होते. तर ह्यावेळेस जर बघितलं म्हणजे 47 टू 65 हा जो प्रवास होता, तर ह्याबाबत जर सांगायचं झालं, तर हे होतं, की ह्यावेळेस
कोणत्याही प्रकारची भीती ही माझ्या मनामध्ये नव्हती, कारण की मेन्सला चांगला स्कोर होता. त्याच्यामुळं असं वाटतं की आपल्याला क्लास 1 ची पोस्ट भेटणार आहे आणि इंटरव्ह्यूला जे काही आहे ते जेन्युइनली सगळं सांगितलं खरं खरं. ऑनेस्टी सगळ्यात जास्त दाखवली आणि ते पण कॉन्फिडंटनं. मला असं वाटतं की मला पॅनल आलं होतं निंबाळकर सर. तर निंबाळकर सरांच्या जवळपास 70% क्वेश्चनचा आन्सर मी सॉरी सर मला माहित नाही हे दिलं होतं. परंतु ते जे सांगितलं ते असं असं नाही की मी घाबरत सांगितलं. ते पण मी मान्य केलं की सॉरी सर मी याविषयी ऐकलं नाहीये आणि मला त्याविषयी माहित नाहीये. आणि जे थोडेफार जे ओपिनियन बेस्ड जे प्रश्न आले, तर त्या ठिकाणी मात्र मी व्यवस्थित चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. आणि मला वाटतं की भीती नव्हती आणि ऑनेस्टी होती. ह्या 2 गोष्टीमुळे मला इंटरव्ह्यूला चांगले मार्क पडले. परंतु जर मुलाखतीच्या जर प्रिपरेशन विषयी जर बोलायचं झालं, तर प्रिपरेशन मी हे केलं होतं की जे आपली बेसिक डिस्ट्रिक्टची इन्फॉर्मेशन आहे किंवा जे माझं डिग्री झालं तर त्यावर्षी कुठले एक्सपेक्टेड प्रश्न पडतील त्याविषयी होतं. करंट अफेअर एक होतं, कॉलेज विषयी होतं. तर हे जे 5-6 सेक्शन होते ते चांगले केले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंट अफेअरच्या बाबतीत मला वाटत होतं की त्या ठिकाणी 2-3 प्रश्न पडणं साहजिक होतं की श्रीलंकेमध्ये जी सिच्युएशन आहे आणि बरोबर त्या ठिकाणी प्रश्न आले. तर मला असं वाटतं की जे ओपिनियन बेस्ड प्रश्न आहेत, तर ते जर आपण चांगल्या प्रकारे सांगितले, तर मुलाखतीला चांगल्या प्रकारे मार्क पडतात. आणि जर मॉक विषयी जर बोलायचं झालं, तर मी ह्यावेळेस 2 मॉक दिले होते. मॉक ह्यासाठी दिले होते की आपलं नेमकं कुठल्या सेक्शनमध्ये आपण वीक आहे किंवा कुठं आपण चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकत नाहीये. तर हे स्वतःला अॅनलाईज करण्यासाठी मी मॉक दिले होते. मॉकचा फायदा होतो. परंतु खरं सांगायचं म्हणजे मी ज्या ठिकाणी 2 मॉक दिले, तर दोन्ही ठिकाणी मला मॉक खूप म्हणजे वाईट गेले होते आणि त्या ठिकाणी सर पण बोलले की प्रिपरेशनची खूप चांगली गरज आहे. मग पण मला असं वाटतं की जेव्हा आपण मॉकला जाईल, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला ज्या इम्प्रुव्हमेंटचा जो तुम्हाला एरिया सांगतील, त्या ठिकाणी तुम्ही इम्प्रुव्हमेंट करा. परंतु जरी त्यांनी खूप निगेटिव्ह तुमच्या बाबतीत ओपिनियन बनवलं, तरी तुम्ही खूप डिमोटिव्हेट पण होऊ नका. कारण की कधी म्हणजे माझा मित्र असा आहे की त्याला मॉकला खूप चांगल्या प्रकारे मार्क पडले, पण इंटरव्ह्यूला कमी आले. त्याच्यामुळे मॉकला जरी तुम्हाला खूप चांगले मार्क दिले, तरी जास्त ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका आणि जरी खूप कमी मार्क दिले, तरी जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ नका. जो आपला अभ्यास चालू आहे तो चालू ठेवा आणि जे मगाशी सांगितलं की विदाऊट भीती आणि दुसरं म्हणजे ऑनेस्टी या 2 गोष्टी जरी आपण इंटरव्ह्यूला दाखवल्या, तरी खूप चांगले मार्क पडू शकतात. ओके, म्हणजे एकूणच एक जेन्युइननेस महत्वाचा आहे आणि आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती बाळगली नाही तर इंटरव्ह्यू मध्ये चांगला स्कोर येऊ शकतो. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. आता 2023 पासून आयोगाने सांगितलंय की ते डिस्क्रिप्टिव्ह पेपर घेणार आहे, जो युपीएससीच्या धर्तीवर असणार आहे. तर या 2023च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांचे समजा 2 गट करायचे म्हटले, की जे विद्यार्थी आता जस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट झालेलं आहे किंवा आता येत्या काही काळात होणार आहे. असे विद्यार्थी 2023च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी कशी तयारी करावी? आणि दुसरा एक गट म्हणजे जे विद्यार्थी असे आहेत, की ज्यांना या क्षेत्रात 3 ते 4 वर्ष झालेली आहेत. त्यांना ह्या एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची सवय झालेली आहे. त्यांचा दृष्टिकोन त्या पद्धतीने बांधला गेलेला आहे. त्या अभ्यास करताना त्या पद्धतीने करतायत, की आयोग कशा पद्धतीचे प्रश्न विचारतं किंवा आधी कशा पद्धतीचे विचारले गेलेले आहेत आणि त्यांची तयारी ही त्या पद्धतीनं झालेली आहे. तर ह्या दोन्ही विद्यार्थ्यांनी आता 23च्या परीक्षेकडे कशा पद्धतीने बघावं, कशा पद्धतीने तयारी करावी, तुम्ही काय सांगाल? येस. मी सुरुवातीला जो दुसऱ्या गटाविषयी तुम्ही बोलला त्यांच्याविषयी सांगेल. आता काही मुलं असं आहेत की ज्यांचं वय आहे 28-29 आणि त्यांनी 4-5 मेन्स दिलेले आहेत जुन्या पॅटर्न नुसार. तर ऑब्व्हियसली आता ह्या वेळेस आपल्या अभ्यास बदलणं, तर ही खूपच म्हणजे आपल्याला चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की 2022 ची जी आताची राज्यसेवा आहे, तर ती त्यांच्यासाठी डू ऑर डाय समजा त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. आणि ह्या वेळेस राज्यसेवेचा अभ्यास असा करा जेणेकरून तुम्ही तो क्वालिफाय व्हाल. आणि जरी समजा ह्यात सिलेक्शन नाही झालं, तरी देखील त्याची काही असं भीती नका बाळगून घेऊ की नवीन सिलेबस आलाय मग आपल्याला ते होईल का नाहीये किंवा काय. अशी भीती काही मनामध्ये ठेवू नका. कुठलीही एक्झामची जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, तेव्हा त्याच्या काही रिक्वायरमेंट्स असतात. तर त्या रिक्वायरमेंट्स जर आपल्याला कळल्या, तर तुम्ही पहिल्या अटेम्प्टला देखील ती एक्झाम पास होऊ शकता. त्याच्यामुळे जरी समजा 2023 पासून जर आपल्याला जे 28-29 एज आहे मुलांचं, त्यांना जर ती एक्झाम द्यायचं म्हटलं, तर त्यांनी जे आन्सर रायटिंग स्किल आहे, तर ती चांगल्या प्रकारे डेव्हलप करा. आणि उलट जर दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला, तर आपल्याला फक्त राज्यसेवा नाहीये, तर आपण मग युपीएससी देखील देऊ शकतो. कारण की दोन्हीचा सिलेबस आता बऱ्यापैकी सेम राहणार आहे किंवा पॅटर्न देखील सेम आहे. त्याच्यामुळं एकदम पॅटर्न बदलणार आहे, तर ह्याचा जास्त निगेटिव्हपणे विचार करू नका. आणि जे तुम्ही जो पहिला गट म्हटला विद्यार्थ्यांचा, की ज्यांचं आता जस्ट ग्रॅज्युएट झालंय,
तर त्यांनी जो आता नवीन अभ्यास आहे वर्णनात्मक प्रकारचा, तर आता असं होणार की तुम्हाला तुमचं ओपिनियन जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे मांडता यावं अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा काय व्हायचं की जास्त कन्सेप्ट प्लस फॅक्ट्स, तर ह्या दोन्ही गोष्टीवर लक्ष ठेवावं लागायचं. परंतु आता जो पेपर असणार आहे तो पूर्णपणे ओपिनियन बेस्ड असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा. आणि जर युपीएससी टाईप जर पॅटर्न असेल तर करंट अफेअरला खूप महत्व येणार आहे. आणि त्याच्यामुळे जर आपले करंट अफेअरवर कन्सेप्च्युअली जर चांगली जर कमांड असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर लिहू शकता. आणि तुम्ही मग आतापासूनच जे नवीन मुलं आहेत त्यांनी डेली न्यूजपेपर असेल किंवा संसद टीव्ही असेल, तर या ठिकाणी जे डिबेट्स असतात तर तुम्ही एक क्युरिओसिटी म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष द्या की नवीन नेमकं काय चालू आहे किंवा काय नाही. आणि जी मुख्य गोष्ट असणार आहे 23च्या मुख्य परीक्षेची, तर ती ही असणार आहे की आपली आन्सर रायटिंग स्किल ही चांगली असली पाहिजे. जर तुमची आन्सर रायटिंग स्किल चांगली असेल तर तुम्ही त्यावेळेसची मेन्स खूप इझिली क्रॅक करू शकता. जेवढं तुम्हाला एमपीएससीला हार्ड वर्क करावं लागतं तेवढं जर तुम्हाला एकदा जर ते आन्सर रायटिंग स्किल आली तर तुम्हाला युपीएससीला इतकी जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये. त्याच्यामुळं नवीन मुलांना मी हे सांगेल की तुम्ही करंट अफेअरवर जास्त लक्ष द्या आणि युपीएससीचे जुने पेपर बघा की त्या ठिकाणी कशा प्रकारे प्रश्न पडलेत किंवा काय, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या अभ्यासाला सुरुवात करावी असं माझं मत आहे. विद्यार्थी मित्र हो, नितेश कदम सरांनी आता 2023ला जो पेपर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे त्या संदर्भात जे विद्यार्थी आता नव्याने या क्षेत्राकडे येणार आहेत ते विद्यार्थी आणि जे आधीपासूनच तयारी करत आहेत अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कशा पद्धतीनं तयारी आता करावी असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आता ही जी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे 2022ची त्या दृष्टिकोनातून पण त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मग ते पूर्व असेल मुख्य असेल. पूर्वच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे सीसॅट जरी क्वालिफाय झालेला असेल तरी सुद्धा सीसॅटवर पण आपल्याला आपल्या दिवसातला काही वेळ देणं गरजेचं आहे. जे सब्जेक्ट्स हे स्कोरिंग आहेत, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, अशा विषयांची तुम्ही तयारी चांगल्या पद्धतीनं करावी जेणेकरून तुमचा जीएस हा स्ट्रॉंग होईल. तसेच मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी कशा पद्धतीने सुधारणा केली होती, रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर दिली, फॉरेस्टच्या परीक्षेची तयारी कशी केली होती, इकडे राज्यसेवेची तयारी करत असताना त्यांनी जीएसची तयारी चांगली केल्यामुळे त्यांना त्याचा फॉरेस्टला फायदा कसा झाला, मुलाखतीची तयारी त्यांनी कशी केली आणि एकूणच त्यांचा मुलाखतीचा अनुभव कसा होता, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत आणि त्याचा एकूणच त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आपल्याला आपल्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच फायदा होईल अशी आपण आशा करूया. सर, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये आला, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अँड विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम अन अकॅडमी. थँक्यू मॅडम. थँक्यू.